पावसाळा लांबला त्यामुळे शेतजमिनीमध्ये अजूनही पाणी तसंच आहे। त्यामुळे पेरणी पूर्वीची मशागत वेळेत होत नसल्यानं काही भागामध्ये अजूनही पेरणी झालेलीच नाहीये। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1,00,000 हेक्टरपर्यंत पेरणी पूर्ण झालेली आहे आणि येणाऱ्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। कृषी अधिकाऱ्यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे। अद्यापही जिल्ह्यात सुरू असल्यामुळे काही ठिकाणी खरीपाच्या पिकांची काढणी झाल्यानंतर जमीन तयार करणं, मशागत करणं यासारख्या बाबी प्रगतीपथावरती आहेत। त्याला थोडासा रब्बी हंगामाच्या पेरणीला त्यामुळे विलंब होतोय। आजच्या तारखेपर्यंत ज्वारीचं जर क्षेत्र आपण जर पाहिलं तर साधारणतः 25,000 हेक्टर इतकी पेरणी आपल्याकडे झालेली आहे आणि येणाऱ्या कालावधीत ज्वारी असेल, हरभरा असेल, गहू असेल यासारख्या पिकांची पेरणी पूर्णत्वाकडे जाईल टप्प्याटप्प्याने। कृषी सेवा केंद्रांमध्ये जे काही निविष्ठा आवश्यक आहेत यामध्ये बियाणं असेल, औषधं असतील, खतं असतील यांचा सगळा वेळोवेळी आपण आढावा घेतोय।